Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn a new chapter from the 5th standard and chapter name is Water in the Well. सो ही जी स्टोरी आहे स्टुडंट्स खूप इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशी स्टोरी आहे. वॉटर इन द वेल म्हणजे काय तर विहिरीतलं पाणी. वॉट अ फार्मर नीड्स मोस्ट फॉर हिज फील्ड्स इज अ गुड सोर्स ऑफ वॉटर. सो स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे की एखाद्या शेतीसाठी किंवा एखाद्या फार्मरसाठी सर्वात जास्त वॉट इज द इम्पॉर्टंट थिंग की गुड सोर्स ऑफ वॉटर म्हणजे चांगला पाण्याचा स्रोत असणे. जो आजूबाजूला तुमच्या शेतीच्या बाजूला जर नदी असेल किंवा तळं असेल किंवा एखादी विहीर असेल तर हे त्या शेतीसाठी फार चांगली गोष्ट असते. सो कासिम हॅड हिज आय ऑन अ वेल दॅट वॉज जस्ट आउटसाइड द बाउंड्री ऑफ हिज फील्ड. सो कासिमचं जे फील्ड होतं, कासिमची जी शेती होती त्या शेतीच्या एकदम बाउंड्रीला, शेतीच्या बाजूला एक विहीर होती ज्याच्यावर त्याचं सदैव लक्ष असायचं. बट अहमद द मॅन हू ओन द वेल वॉज क्राफ्टी ओल्ड मॅन. बट ती जी विहीर होती, ती जी वेल होती ती कोणाची होती? अहमद नावाच्या एका माणसाची होती. आता तुम्हाला पिक्चरमध्ये मुलांना दिसत असेल की इथे एक पांढरी ज्याची दाढी झालेली आहे असं एक म्हातारा दिसतोय. क्राफ्टी ओल्ड मॅन म्हणजे काय होतं की जो खूप कनिंग असेल, जो खूप हुशार असेल, जसा चतुर कोल्हा असतो ना, त्याप्रमाणे तो जो होता अहमद, तो काय होता? फार चतुर होता, हुशार होता आणि एक्सपिरियन्स्ड होता. कारण तो म्हातारा आहे त्यामुळे त्याला फार जास्त अनुभव होता. तर म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? क्राफ्टी ओल्ड मॅन. अशा लोकांना काय म्हटलं जाते? क्राफ्टी ओल्ड मॅन. सो त्याला शेतीतलं सगळं माहिती होतं आणि ही त्याची विहीर होती. Who owned the well was a crafty old man. He wouldn't allow anyone to draw water from his well. तो कधीही कुणाला अलाव करायचं नाही त्याच्या विहिरीतलं पाणी घेण्यासाठी. He told Kasim, "Why do you come to me again and again to beg for access to my well?" आणि तो कासिमला काय म्हणतोय? कासिम त्याच्या पुढे उभा आहे, पिक्चरमध्ये दिसतंय मुलांना तुम्हाला. तो कासिमला म्हणतोय की तू माझ्याकडे सारखा सारखा का येतो भीक मागायला? बेग करणे म्हणजे काय? बेगिंग करणे म्हणजे काय? भिक्षा मागणे. तू भीक मागायला का येतो? मला सारखं सारखं का माझं म्हणजे विहिरीसाठी तू भीक मागत असतो? आय फील सॉरी टू टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट एव्हरी टाईम. आणि तो म्हणतोय अहमद की मला खूप वाईट वाटतं जेव्हा मी तुझी ही जी रिक्वेस्ट आहे त्याला मी काय करतो? नाकारतो, रिजेक्ट करतो. तो आय फील व्हेरी सॉरी फॉर दॅट. सो तू माझ्याकडे येऊ नकोस. आय हॅव अ सजेशन फॉर यू. कलेक्ट सम मनी अँड बाय द होल वेल फ्रॉम मी. आणि नंतर तो काय करतो? तो सजेशन देतो. ही इज गिविंग अ सजेशन टू द कासिम. कासिमला काय सजेशन देतोय की तू काय कर? कलेक्ट सम मनी. तू काहीतरी पैसे गोळा कर आणि पैसे गोळा करून ही जी विहीर आहे ती विहीर तू काय कर? माझ्याकडून विकत घेऊन घे. कासिम थॉट ओव्हर द सजेशन अँड लाईक्ड इट. हा जो कासिम आहे त्याला हे सजेशन आवडलेलं आहे अहमदचं आणि तो काय करतो? ह्या सजेशनवर विचार करतो. ही न्यू अहमद वूड आस्क फॉर अ लॉट ऑफ मनी बट ही सॉ इन हिज माइंड्स आय. त्याला माहिती होतं हा जो अहमद आहे, हा जो क्राफ्टी ओल्ड मॅन आहे, हा काय करेल? आपल्या विहिरीसाठी खूप जास्त पैसे घेईल हे त्याला माहिती होतं. पण हा जो अहमद आहे तो काय करतो? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता तो त्याचं डोकं चालवतो. He saw in his mind's eye channels of water running from the well through his field and made a decision. त्याच्या शेतामध्ये, कासिमच्या शेतामध्ये जे जाणारा पाण्याचा रस्ता होता तो कोणाच्या शेतातून जात होता? अहमदच्या शेतातून जात होता. म्हणून तो काय करतो? एक वाईज डिसिजन घेतो. ही टूक ऑल हिज सेविंग्स टू अहमद अँड बॉट द वेल. काय सांगितलेलं आहे बघा की तो काय करतो? तर सगळे पैसे काय करतो? जमा करतो आणि ते त्याची जेवढी पण सेविंग आहे तो अहमदला देऊन देतो आणि ती जी विहीर आहे तो विकत घेतो. द नेक्स्ट डे ही वेंट टू द वेल हॅपीली अँड डग आउट अ चॅनल. आणि तो काय करतोय? तिथे जो रस्ता आहे त्या विहिरीकडून डायरेक्टली त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी एक चॅनल म्हणजे काय? पाणी वाहून नेण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता तयार करतो. तो डग करतो काय म्हणजे काय? तिथली जी माती आहे ती खोडून काढतो आणि त्याच्यामध्ये तो रस्ता तयार करतो. कोण? कासिम. द नेक्स्ट डे ही वेंट टू द वेल हॅपीली टू डग आउट अ चॅनल. तो तिथे रस्ता तयार करण्यासाठी दुसऱ्या दिवशी कासिम हा जात असतो. बट वेन ही बिगॅन टू ड्रॉ वॉटर देअर वॉज, काय म्हटलेलं आहे? बट वेन ही बिगॅन टू ड्रॉ वॉटर देअर वॉज
जसं तो पाणी काढायला जातो तसंच त्याला एक सरप्राईज गोष्ट भेटते. अ सरप्राईज इन स्टोअर फॉर हिम. सडनली अहमद केम फॉरवर्ड अँड अनाउन्स्ड. तेव्हा अहमद समोर येतो आणि सडनली एक गोष्ट तो काय करतो, अनाऊन्स करतो. कुठली गोष्ट असेल मुलांनो? व्हॉट आर यू डुईंग कासिम? हाऊ डेअर यू टू टच द वॉटर इन माय प्रेझेन्स. तो म्हणतोय की तुझी एवढी हिंमत कशी झाली की तू माझ्या उपस्थितीमध्ये, माझ्या प्रेझेन्समध्ये तू या विहिरीतल्या पाण्याला हात कसा लावू शकतो? व्हॉट डू यू मीन? हॅवंट यू सोल्ड दिस वेल टू मी? आणि कासिम त्याला म्हणतोय की तू ही विहीर मला विकलेली नाही का? मी तुला याच्याच बदले काय दिलेले आहेत? पैसे दिलेले आहेत, चांगली अमाऊंट मी पे केलेली आहे. आता ही विहीर काय झाली आहे? माझी झालेली आहे. आय सोल्ड द वेल ऑल राईट. तो काय म्हणतोय अहमद की मी तुला फक्त काय विकलेलं आहे? विहीर विकलेली आहे, वेल विकलेली आहे. बट नॉट द वॉटर इन द वेल. आय सोल्ड वेल. मी काय विकली आहे? वेल विकली आहे तुला. बट मी त्या विहिरीतलं पाणी विकलेलं नाही. किती हुशार आहे बघा हा अहमद. द वॉटर स्टील बिलॉंग्स टू मी. आत्ता पण हे पाणी कुणाचं आहे? माझं आहे. बिलॉंग्स टू मी म्हणजे माझं आहे. यू कांट यूज इट. इफ यू नीडेड द वॉटर अलॉंग विथ द वेल यू शुड हॅव सेड सो. तो म्हणतोय की जर तुला विहिरीसोबत विहिरीतलं पाणीसुद्धा पाहिजे होतं तर तसं तू मला सांगायला पाहिजे होतं. ते तू मला सांगितलं नाही. तू मला फक्त काय म्हटलं की मला विहीर पाहिजे असा अहमद त्याला म्हणतोय. कारण आपण आधीच बघितलं होतं अहमद हा जो आहे हा म्हातारा हा खूप कसा असतो? चतुर असतो, कनिंग असतो. सो तो काय सांगतोय, जेव्हा तू हे विकत घेत होता तेव्हा तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं की मला विहीर आणि विहिरीसोबत विहिरीचं पाणीसुद्धा पाहिजे. असं होतं का मुलांनो? जेव्हा आपण विहीर घेतोय तर ऑब्व्हियसली विहिरीतलं पाणी पण कोणाचं होणार? कासिमचं होणार. आय हॅव अ सजेशन फॉर यू. पे फॉर द वॉटर सेपरेटली अँड यूज इट. यू कॅन बाय फ्रेश वॉटर एव्हरी डे. आय डोंट माइंड. बघा किती हुशार आहे तो. काय म्हणतो की तू पाणी वापरू शकतो, त्यासाठी तू रोज काय कर? सेपरेटली मला पे कर. म्हणजे रोजच्या रोज तुला ज्या दिवशी तू पाणी वापरशील त्या दिवशी ते पाण्याचे पैसे तू मला काय कर? पे करत जा. असा अहमद त्याला काय करतोय? सजेशन देतोय कासिमला. कासिम वॉज शॉक टू हिअर अहमद्स आर्ग्युमेंट. इट वॉज सो अनफेअर, सो अनजस्ट. ही रश टू द काझी अँड टोल्ड हिम द होल स्टोरी. आता इथे काझी म्हणून कोण आहे? जो त्या काळामध्ये राजांच्या दरबारामध्ये काझी असायचा, जे कोर्टाचं किंवा न्यायनिवाडा देण्याचं काम करायचं. त्याला काय म्हटलेलं आहे? काझी असं म्हटलेलं आहे. जे मुस्लिम लोकांचे कोर्ट्स असायचे, राजवाडे असायचे, तिथे काझी जे असायचा तो काय करायचा? न्यायनिवाडे करायचं, जजमेंट द्यायचं. तर कासिमला त्याचं जे बोलणं आहे अहमदचं ते आवडलेलं नव्हतं. मग तो कुणाकडे जातो? ऑब्व्हियसली आपल्याबरोबर अनजस्टिस झालेला असेल तर आपण कुणाकडे जाणार? कोर्टमध्ये जाणार. तर ऑब्व्हियसली हा सुद्धा कुठे गेलेला आहे? काझीकडे गेलेला आहे, कोर्टमध्ये गेलेला आहे. द काझी वॉज अ वाईस मॅन. काझी कसा होता? वाईस मॅन होता, हुशार माणूस होता. ही टोल्ड कासिम टू ब्रिंग अहमद टू हिज कोर्ट सो दॅट ही कुड हिअर बोथ साईड्स ऑफ द केस. काझीनी त्याला सजेशन दिलं की तू अहमदला काय कर? कोर्टमध्ये घेऊन ये, म्हणजे मी तुमच्या दोघांचे पण काय ऐकू शकतो? बोलणं ऐकू शकतो. दोघांचे तुमचे मत, ओपिनियन्स काय आहे हे मी ऐकू शकतो आणि माझं जजमेंट मी देऊ शकतो. अहमद वॉज समन टू द कोर्ट. द काझी हर्ड हिज आर्ग्युमेंट पेशंटली. अहमदला काय पाठवण्यात आला? समन पाठवण्यात आला. समन म्हणजे काय? की त्याला कोर्टामध्ये पेश व्हायचं आहे, कोर्टामध्ये उपस्थित राहायचं आहे म्हणून त्याला समन पाठवण्यात आलं. आणि जो काझी होता त्यांनी काय केलं? दोघांचेही म्हणजे अहमदचं पण आर्ग्युमेंट काय केलं होतं? व्यवस्थितपणे शांततेने ऐकून घेतलं होतं. बघा इथे व्हाईट दाढीवाला जो दिसतोय तो कोण आहे? काझी. आय सी दॅट यू आर राईट. व्हॉट यू हॅव सोल्ड इज द वेल. द वॉटर इज ऑल युअर्स. इजंट दॅट सो. तो काय म्हणतोय की मला असं वाटतंय की तू बरोबर आहे. अहमदचं सगळं ऐकल्यानंतर तो काय म्हणतोय की मला तुझं पटलेलं आहे, तू बरोबर आहेस. यू हॅव सोल्ड इज द वेल. तू त्याला फक्त काय विकलेली आहे? तुझी विहीर विकलेली आहे आणि पाणी हे तुझं आहे, राईट. कासिम हार्ट सँक वेन ही हर्ड द काझीज वर्ड्स. काझीजचे जेव्हा ते शब्द त्याच्या कानावर पडतात, कोणाच्या? कासिमच्या, तेव्हा त्याचं मन हे लिटरली काय होतं? बुडायला लागतं. बुडायला लागणे म्हणजे काय? की तो खूप तिथे काय होतो? निराश होत जातो. कासिमला खूप वाईट वाटतं आणि त्याचं मन खूप काय होतं? निराश होतो. त्याला खंत वाटायला लागते, दुःख होतं. अहमद इन हिज हार्ट
ऑफ हार्ट वॉज ओव्हरजॉयड. पण दुसऱ्या बाजूला अहमद जो आहे तो खूप आनंदी होतो. त्याला खूप खुशी होते की फायनली काझी कोणाच्या साईडनी जजमेंट देतो आहे, माझ्या साईडनी. सो काझी वूड साईड विथ हिम. त्याला असं वाटतं की काझी आता कोणाच्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी आहे. माय लॉर्ड, आय एम सो ग्रेटफुल यू अंडरस्टँड द फाईन पॉईंट्स ऑफ दिस केस. द वॉटर डज इंडीड बिलॉंग्स टू मी. तो काय म्हणतोय की मी खूप ग्रेटफुल आहे की तुम्ही फायनली माझे पॉईंट्स तुम्हाला समजले आणि इथलं जे पाणी आहे ते कोणाचं आहे, फक्त माझं आहे. इन दॅट केस अहमद, वाय आर यू कीपिंग इट इन कासिम्स वेल? यू हॅव नो राईट टू कीप युअर बिलॉंगिंग्स इन हिज प्रॉपर्टी. काझी त्याला काय म्हणतो की बरोबर आहे, हे पाणी जे आहे हे तुझं आहे, मग तुझी जे पण वस्तू आहे, जे पण तुझ्याशी रिलेटेड आहे ते तू कोणाच्या प्रॉपर्टीमध्ये कसं काय ठेवू शकतो. सो त्याला तो काय म्हणतोय की ते जे तुझ्याशी रिलेटेड आहे ते पाणी, मग तू हे कासिमच्या प्रॉपर्टीमध्ये कसं काय ठेवू शकतो. यू मस्ट रिमूव्ह देम इमिजिएटली. तुला ते काय केलं पाहिजे, ते पाणी, ते जी तुझी प्रॉपर्टी आहे ती तिथून रिमूव्ह केली पाहिजे. एल्स यू कॅन पे अ डेली रेंट टू कासिम. जर ते तुला ठेवायचं आहे तर तुला कासिमला डेली काय दिलं पाहिजे, रेंट दिलेलं पाहिजे. आता तो म्हणतोय की हे जे पाणी जर तुझ्याशी रिलेटेड आहे तर तू ते पाणी काय कर, त्या विहिरीतून काढून टाक. जर तुला पाणी ठेवायचं असेल तर तुला दररोज काय करावं लागेल, कासिमला त्यासाठी पे करावे लागेल. देन ही विल अलाव यू टू यूज हिज वेल. आणि कासिम तुला त्याच्यासाठी काय करेल, वेल जे आहे ते वापरण्यासाठी देईल. बघा काझी किती हुशार होता आणि त्याने किती व्यवस्थित जजमेंट दिलेलं आहे मुलांनो. Ahmed was so confused that he did not know what to say. All the people present in the court began to laugh. जे पण लोक आता कोर्टमध्ये प्रेझेंट होते, काझीचं हे जे जजमेंट होतं ते बघून काय झालेलं आहे, सगळे हसायला लागलेले आहे. आणि अहमद इथे काय झालं आहे, कन्फ्यूज दिसत आहे. बट कासिम वॉज जनरस मॅन. कासिम हा कसा होता, खूप छान मनाने चांगला माणूस होता. ही नेवर ट्रबल्ड अहमद फॉर द रेंट दॅट वॉज ड्यू फ्रॉम हिम. त्यांनी कधीही त्याच्याकडून, अहमदकडून रेंट घेतलेलं होतं का, नाही. त्याने कधीही त्याला ट्रबल्डमध्ये किंवा संकटात टाकलं नाही. कोणाला, अहमदला. त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो त्या विहिरीचं पाणी वापरू शकत होता. सो ही होती खूप मजेशीर अशी गोष्ट. आणि ही गोष्ट जर तुम्हाला समजली असेल, ही स्टोरी तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.